अध्याय 8. श्रीरामचंद्र प्रभूंनी शबरीस उपदेशिलेली भक्तीची साधने. श्रीरामचंद्र आणि लक्ष्मण रावणाने दुष्ट बुद्धीने हरण केलेल्या सीतेचा शोध करीत करीत एका निर्भीड अरण्यात येऊन पोचले. तेथे त्यांना एक आश्रम दिसला. त्यांनी त्या आश्रमात प्रवेश केला. तो श्रीराम भक्त शबरीचा आश्रम होता. त्या दोघा बंधूंना पाहताच शबरीचे नेत्र आनंदाश्रूंनी भरून आले. इतक्या वर्षांची तिची तपस्या आणि प्रतीक्षा आज सफल झाली होती. तिने अत्यंत श्रद्धाभावाने आपले मस्तक श्रीरामांच्या चरणांवर ठेवून नमस्कार केला. त्यावेळी तिच्या आनंदाश्रूंनी भगवंतांचे चरणकमल ओले झाले. नंतर शबरीने विधीपूर्वक दोन्ही बंधूंची पाद्यपूजा केली आणि ते पवित्र जल आपल्या शिरावर धारण केले. त्यानंतर तिने दोघांना खाण्यासाठी मधुर फळे दिली आणि भक्तियुक्त अंतःकरणाने हात जोडून म्हणाली, हे रघुश्रेष्ठा, पूर्वी या आश्रमात माझे गुरुदेव महर्षी मातंग राहत असत. त्यांची सेवा शुश्रूषा करीत मी येथे हजारो वर्षे राहत आहे. माझे गुरु ब्रह्मलोकी गेले आहेत. जाण्यापूर्वी त्यांनी मला येथेच राहण्याची अनुज्ञा दिली आणि सांगितले होते की राक्षसांचा वध करण्यासाठी आणि ऋषीवरांचे रक्षण करण्यासाठी सनातन परमात्मा महाराज दशरथांचे पुत्र रूपाने जन्मले आहेत. ते यथाकाली येथे येतील. गुरुदेव पुढे म्हणाले, शबरी, श्रीराम प्रभूंचे येथे आगमन होईपर्यंत स्वतःच्या शरीराचे रक्षण कर. प्रभूंचे दर्शन घेऊन नंतर देहत्याग कर, म्हणजे त्यांच्या परमधामाला जाशील. त्या दिवसापासून मी केवळ आपलीच प्रतीक्षा करीत आहे. हे रामा, तुम्ही मन आणि वाणी ह्यांना अगोचर आहात. तरी मला तुमचे दर्शन झाले. मला तुमची भक्ती कशी करावी ते कळत नाही. तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा. श्रीराम म्हणाले, हे शबरी माते, पुरुष किंवा स्त्री असो, असा कोणताच भेद, तसेच जात, नाम, आश्रम इत्यादी काहीही मला भजण्याचे कारण ठरू शकत नाही. केवळ भक्ती हेच त्याचे कारण आहे. यज्ञ, दान, तप, वेदांचे अध्ययन इत्यादी करून सुद्धा जर तो माझ्या भक्तीस विन्मुख असेल तर त्याला माझे दर्शन घडणे कठीण किंवा कधीच शक्य नाही. म्हणून मी तुला संक्षेपाने भक्तीची साधने सांगतो. संतांची संगती हे पहिले साधन आहे. माझ्या कथांचे कीर्तन करणे हे दुसरे साधन आहे. माझ्या गुणांचे उच्चारण करणे हे तिसरे साधन आहे. उपनिषद, गीता इत्यादीतील माझ्या वचनांचे विवेचन करणे हे चौथे साधन आहे. श्रीराम पुढे म्हणाले, हे भद्रे, गुरु म्हणजे मी परमेश्वर आहे अशा बुद्धीने निष्कपट भावाने गुरुदेवांची नित्य उपासना करणे हे पाचवे साधन आहे. पवित्र स्वभाव, यमनियम आदींचे पालन करणे आणि माझी निष्ठापूर्वक नित्य नेमाने पूजा अर्चा करणे हे सहावे साधन आहे. माझ्या नाम मंत्राची सांगोपांग उपासना करणे हे सातवे साधन आहे. माझ्या भक्तांचा माझ्यापेक्षा सुद्धा अधिक सन्मान करणे, समस्त प्राण्यांच्या ठाई मी म्हणजे ईश्वर आहे अशी बुद्धी बाळगणे आणि शम इत्यादीसह बाह्य विषयांच्या बाबतीत वैराग्य असणे हे सर्व माझ्या भक्तीचे आठवे साधन आहे. माझ्या खऱ्या स्वरूपाचा विचार हे नववे साधन आहे. ही साधने ज्या व्यक्तीच्या जवळ असतात त्यांच्या ठिकाणी प्रेमा भक्ती निर्माण होते. अशी ही भक्ती उत्पन्न होताच माझ्या सत्य स्वरूपाचा अनुभव येतो. माझ्या या स्वरूपाच्या अनुभवात जो सिद्ध होतो त्याला येथेच या जन्मीच मुक्ती प्राप्त होते. म्हणून भक्ती हेच मोक्षाचे कारण आहे हे सिद्ध होते. ज्याला भक्तीचे पहिले साधन प्राप्त झाले त्याला क्रमाने नंतरची साधने प्राप्त होतात. म्हणून भक्ती म्हणजेच मुक्ती हे निश्चितपणे ठरते. आता तुला माझे दर्शन झाले आहे तेव्हा मुक्ती मिळणार यात शंकाच नाही. या उपदेशात्मक वक्तव्यानंतर श्रीरामचंद्र प्रभू शबरीस म्हणाले, हे शबरी माते, मला सांग की माझी कमलनयना सीता कोठे आहे? तिला कोणी पळवून नेले आहे? शबरी म्हणाली, हे श्रीरामा, तुम्ही सर्व काही जाणत असून केवळ लोकोपचारासाठी मला विचारित आहात. तरी मी सांगते, रावणाने सीतेचे अपहरण केले आहे आणि ती आता लंकेमध्ये आहे. येथून जवळच पंपा नावाचे सरोवर आहे. त्याच्याजवळ ऋष्यमूक नावाचा एक मोठा पर्वत आहे. अतुल पराक्रमी असा वानरांचा राजा सुग्रीव हा आपला भाऊ वाली याच्या भीतीने आपल्या 4 मंत्र्यांसह त्या पर्वतावर राहत आहे. हे प्रभो, तुम्ही तेथे जाऊन सुग्रीवाशी मैत्री करा. तो तुमचे सर्व कार्य सिद्ध करील.
असे सांगून शबरीने आपला देह अग्नीस समर्पण केला. क्षणातच अविद्येने निर्माण झालेले सारे बंधन नष्ट होऊन ती श्रीरामांच्या कृपेने अतिशय दुर्लभ अशा मोक्षाप्रत पोचली. भगवान श्रीरामांची भक्ती ही मुक्ती देणारी आहे, म्हणून कामधेनूप्रमाणे सर्व काही देणाऱ्या श्रीरामचंद्र प्रभूंच्या चरण कमलांची अतिशय श्रद्धाभावाने सेवा करावी. श्रीराम